हे या रुग्णाचं CCTV फुटेज आहे। वेटिंग रूममध्ये बसलेलं असताना या रुग्णाची जी काही अवस्था होती ती या फुटेजमध्ये दिसते। मुतखड्याच्या वेदना या नेहमीच असह्य असतात, प्रसूती काळांपेक्षा सुद्धा कठीण असं त्यानं म्हटलेलं आहे। जवळजवळ 4 दिवसांपासून हा रुग्ण या काळा सोसत होता। कोणत्याही स्थितीत त्याला बरं वाटत नव्हतं। त्याने आदल्या दिवसापासून वेदना फारच व्हायला लागल्या त्यावेळी 2 इंजेक्शनं डॉक्टरांकडे घेतली होती आणि त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनीच त्यांना आमच्याकडे पाठवलं होतं। हा जो पेशंट बाहेर गेला त्यांनी सांगितल्यामुळे मी ह्यांना लगेच आत घेतलं। त्यांची सगळी माहिती घेऊन त्यांना औषध दिल्यानंतर घेतलेला हा आता त्यांचा व्हिडिओ। कसं आहे आता दुखायचं? तरी 1 रुपयात किती कमी असं म्हणते? खूपसं म्हणजे दुखत होते. मुतखडा आहे। कधीपासून दुखतंय? 4 दिवसापासून. या रुग्णाने आमच्याकडे येण्यापूर्वी आदल्या रात्री 2 इंजेक्शनं घेतली होती। त्यानेही त्याचं दुखणं थांबलं नाही म्हणून सकाळी परत 1 इंजेक्शन घेतलं होतं। तरी फरक पडत नाही म्हणून त्यांच्या फॅमिली डॉक्टरनी त्याला आमच्याकडे पाठवलं होतं। 5-5 मिनिटांनी त्याची लक्षणांचा अभ्यास करून त्याला 4 डोस दिल्यानंतर 20 मिनिटांनंतर त्याने जे सांगितलं ते आपण ऐकलं। त्याला जवळजवळ 60-70-80% फरक पडला होता। त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं, त्याची जी अस्वस्थता CCTV मधल्या फुटेजमध्ये दिसत होती ती सगळी गेली होती। जो रुग्ण 4 दिवसापासून वेदना सहन करत होता तो अक्षरशः 20 मिनिटात बरा झाला होता। ही क्षमता फक्त होमिओपॅथिक औषधांची आहे। त्यामुळे मुतखड्याच्या रुग्णांनी त्यांच्या आजारासाठी नक्कीच होमिओपॅथिक औषधांचा उपयोग करावा। किंबहुना अनेक वेगवेगळ्या आजारांवर होमिओपॅथी अतिशय उत्तम प्रकारे काम करते। आपल्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा आम्हाला भेटायचं असलं तर खालती दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा। अशा प्रकारचे होमिओपॅथीने आलेले जादुई रिझल्ट्स जर आपल्याला अधिक बघायचे असतील, अधिक होमिओपॅथीची क्षमता समजून घ्यायची असेल तर आमच्या आनंद होमिओपॅथिक अँड रिसर्च सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।